ती शांत असते, पण मनात कितीतरी वादळ झेलत असते. लोकांना तिचं हसणं दिसतं, पण तिच्या डोळ्यात लपलेलं दुःख कुणालाच दिसत नाही. कारण ती जगासाठी खंबीर असते, पण स्वतःसाठी हळवी. तिचं आयुष्य म्हणजे एक अनोखी कविता. कधी असंख्य जबाबदाऱ्या सांभाळणारी आई, कधी समजूतदार बहीण, कधी प्रेमळ पत्नी, तर कधी स्वतःच्या स्वप्नांशी लढणारी एक झुंजार स्त्री. ती बोलत नाही, पण सगळं समजते. ती रडत नाही, पण वेदना अनुभवते. कारण तिचं हृदय हे केवळ रक्तवाहिन्याचे नसून भावना, समर्पण आणि मायेचं एक अथांग सागर असतो. ती फुलासारखी दिसते, पण वाऱ्याशीही झुंज घेते. कारण ती फक्त सौंदर्य नाही, ती एक ताकद आहे, जी स्वतःला रोज नव्यानं सावरण्यात जगते. ती एकटीच सर्व निभावते. कधी स्वतःची वेदना लपवून दुसऱ्यांना हसवत राहते, आणि तरी सुद्धा तिला कमकुवत म्हणणारे जग अजूनही तिच्या ताकदीचं मोल समजू शकत नाही. तिचं मन म्हणजे एक गुपितांचं डोह आहे. कुणी तिचा हात धरावं म्हणून नाही, तर तिच्या अस्तित्वाला समजून घ्यावं म्हणून ती वाट पाहते. पण किती जण तिला खरंच समजून घेतात? ती घर आहे, पण कोणी घरासारखं तिचं आपुलकीने सांभाळत नाही. ती स्वतः विसरते, पण सगळ्यांना लक्षात ठेवते. कारण ती स्त्री आहे, प्रेम, वेदना आणि मायेचं दुसरं नाव. ती खूप काही बोलू शकते, पण निवडते शांत राहणं. ती रडत नाही म्हणून तिला दुःख नाही असं समजणं, हेच जगाचं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. ती हसते आणि सगळं जग तिचं हसणं पाहून खुश होते. पण तिला रडण्यासाठी एक खांदा हवा असतो, जो तिच्या वेदनेला ओळखेल, न फक्त तिच्या चेहऱ्यावरील हास्याला. ती फक्त व्यक्ती नाही, ती एक भावना आहे, जिला समजून घेण्यासाठी शब्द नको तर हृदयात लागतं, आणि तिला जपण्यासाठी समर्पण लागतं. ती रोज सकाळी उठून सगळ्यांचं जग सावरते, पण स्वतःचं मन मात्र अधुरी स्वप्नांनी भरलेलं असतं. तिला जग जिंकायचं असतं, पण आधी घराच्या भिंती ओलांडून स्वतःची ओळख शोधावी लागते. तिचे अश्रू खऱ्या भावना असतात, पण ती ते लपवते. कारण अश्रूंना आजकाल दुबळेपणाचं लेबल लावलं जातं. म्हणून ती हसते, एकट्याने रडण्यासाठी थोडा वेळ स्वतःलाच मागे ठेवते. ती एक आई आहे, जी स्वतःच्या थकलेल्या शरीराला विसरते फक्त आपल्या लेकरासाठी. तिचं आयुष्य दुसऱ्यांच्या गरजांमध्ये हरवलेलं असतं, तरीही ती स्वतःला भाग्यवान समजते. ती प्रेम करताना काही मागत नाही, पण अपेक्षा असते कोणीतरी तिचं खरं मन वाचावं. ती बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात समजून घेणाऱ्यासाठी संपूर्ण एक कहाणी असते. ती फक्त शरीराने सुंदर नाही, ती आत्म्याने देखील सुंदर असते. कारण तिचं सौंदर्य डोळ्यांनी नाही, तर हृदयाने समजलं जातं. ती कधी स्वतःसाठी जगलीच नाही. घर, संसार, जबाबदाऱ्या सगळ्यात ती इतकी हरवली की स्वतःला ओळखणं विसरली. ती फक्त सहन करते, कारण तिला माहीत असतं जर ती तुटली तर घरही तुटेल. म्हणून ती वेदनांमध्ये खंबीर राहते, एकट्याने सगळं निभावते. ती भूतकाळ विसरते, वर्तमान सहन करते आणि भविष्याकडे आसेने पाहते. कारण तिचं प्रत्येक पाऊल हे नव्याने उभं राहण्याच्या धडपडीचं प्रतीक असतं. ती कधीच माझं म्हणत नाही, फक्त आपलं म्हणते. तिला स्वतःसाठी काही नको असते, फक्त प्रियजनांसाठी आनंद पाहिजे असते. ती स्वतःवर कितीही अन्याय झाला तरी दुसऱ्यांवर प्रेम करणं थांबत नाही. कारण तिचं हृदय फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी धडपडतं. तिचा आवाज कधी शांत असतो, पण तिच्या हृदयात हजारो भावनांचे आवाज असतात. फक्त ऐकणाऱ्याची समज आणि भावना हवी असते. तिचं अस्तित्व म्हणजे दररोज स्वतःला विसरून इतरांना आठवणं. तिच्या जीवनात स्वतःचं स्थान शोधणं हीच तिची खरी लढाई असते. ती बंधनामध्ये असूनही मोकळी असते, कारण तिची भावना कोणत्याही चौकटीत मावणारी नसते. ती फक्त शब्दात नाही, ती प्रत्येक कृतीत दिसते. जेव्हा ती न सांगता समजते, न मागता देते आणि न थकता करते, तेव्हा तिचं खरं सौंदर्य असतो. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक असते, संघर्षाची, स्वप्नांची आणि सहनशक्तीची. ती फक्त समजत नाही, ती जगाशी झुंज देते रोज, प्रत्येक वेळी. ती इतकी हळवी असते की एखादं कोमल वाक्य तिच्या डोळ्यात पाणी आणू शकतं, आणि ती इतकी मजबूत आहे की तिचं पाणी लपवून पुन्हा हसते.
ती कधी आभाळ बनते, कधी सावली, पण स्वतःला नेहमी जमिनीवर ठेवते. तिच्या माणसांसाठी ती स्वतःचे स्वप्न देखील बाजूला ठेवते. तिचं प्रेम जपावं लागतं, कारण एकदा ती तुटली तर पुन्हा विश्वास जुळतोच असं नाही. तिचं हसणं सौंदर्य आहे, पण तिचं रडणं हे खरेपणाचे दर्शन आहे. ती समोर असेपर्यंत तिचं मोल कळत नाही, पण ती गेल्यावर तिचं असणं फार जड वाटतं. ती नसतानाच जाणवतं तिच्या असण्याने किती काही सहज होतं. ती फक्त स्त्री नाही, ती एक पूर्ण विश्व आहे, जी मायेचं पाणी, प्रेमाचा प्रकाश आणि त्यागाचा तो पायवाट असते, जिथूनच जगाला खरं सुख मिळतं.